आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. बाबा, समजा संजनाने निवडणूक जिंकली तर ती सर्व कामं सांभाळू शकेल का नाही? तिने तर अजून गावाची वेश सुद्धा बघितली नाहीये. अरे विकी बाळा, गावाच्या वेशीवरून राजकारण नाही खेळलं जात. राजकारण म्हणजे बुद्धीचे डावपेच. बाबा, ते सगळं तर ठीक आहे, पण सरपंच झाल्यानंतर मला काय करावं लागेल? काहीच नाही. जसं आम्ही सांगू ना बाळा, तसंच करत जातो. आणि विकी तर तुझ्यासोबत असणारच आहे, तुझा राजनैतिक सल्लागार. बाबा, माझं ऐकाल तर यांना या कामापासून लांबच ठेवा. का? यांचे पराक्रम तर तुम्हाला माहितीच आहेत. कधी यांचा पारा चढेल काही सांगता येत नाही. अरे नाही, विकी बाळा आता असं काही करणार काय? विकी बाळा बोल, करणार का परत असं? नाही ना? नाही बाबा. बाबा, ह्या गोष्टी सगळ्या सोडून द्या ना. मला सांगा, विजयाबद्दल काही कळलं? कुठे आहे तो आजकाल? अरे कोणाचं नाव घेतलंस तू पण? एकदम तोंडात जणू माती गेल्यासारखं झालं. बेवारशी मुलासारखा इकडून तिकडून भटकत असेल, आणखी काय? हॅलो. काय? तू खरं बोलतोयस? ठीक आहे, बघतो मी. काय झालं बाळा? बाबा, हा विजय आपले रंग उधळतोय. बाबा, विजयचे पोस्टर लागलेत पूर्ण गावभर. ती SDM आणि आपला विजय. SDMच्या सोबत बाबा, बेघर तर झालाय तो, पण चांगलेच रंग उधळतोय तो. नाक कापलं आपल्या घराण्याचं. सांगतो की मित्राची बहीण उद्धट, निर्लज्ज, बेशरम. काय झालं? एवढ्या लवकर हार मानलीस? जर माझ्या आईने हार मानली असती तर ती आज आपल्या सोबत जिवंत असती. पण नाही, ती सत्याची लढाई लढली. मान्य आहे की त्यात तिचा जीव गेला. आणि बाबा आणि काकांनी आजही ती लढाई तशीच सुरू ठेवली आहे. आणि काही होऊ दे, अगदी मरेपर्यंत मी सुद्धा ही लढाई तशीच सुरू ठेवणार आहे. भारती, मला ना काहीच समजत नाहीये. हे लोक माझ्या आणि अनिताच्या नात्याला माहित नाही काय काय नाव देत आहेत. मला तर असं वाटते की तुझं नाव अनिता मॅडम सोबत यासाठी जोडतायत
की तू बदनामीच्या भीतीने गाव सोडून शहरी परत निघून जाशील. कदाचित उद्या ते तुझं नाव माझ्यासोबत पण जोडतील, तुझी पुढे पडणारी पावलं थांबवण्यासाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेव विजय, काहीही होऊ दे, प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये मी तुझ्या सोबत आहे. विश्वास ठेव माझ्यावर. मैत्री केली आहे ना, तर मरेपर्यंत साथ देईन. भारती, हे बोलून तू माझी हिंमत तर वाढवलीस. नाहीतर घरच्यांनी तर मला विभीषणाचं नाव देऊन ठेवलं होतं. तुझ्या घरातले लोक भलेही तुला बिभीषण समजू देत, या गावातल्या लोकांसाठी तर तू राम बनून आलायस. ओ, एवढं मोठं नको बनवूस. बाबा, हं. यावेळी एखादा चांगलाच डाव खेळावा लागेल. कारण यावेळी जर आपण सरपंच पदाची निवडणूक हारलो तर तोंड लपवत फिरावं लागेल. हो बाबा, यावेळी तर माझ्या इब्रतीचाही प्रश्न आहे. या संभ्रमामध्ये तर आम्ही अडकलो आणि आता असं काही जाळं फेकायचं आहे, त्या जाळ्यात अडकून भारती माशासारखी तडफडून मरून जाईल. पण बाबा, हे कसं होणार? या बाबतीत काही विचार केलाय? तू तर फक्त हातावर हात ठेवून मजा बघत बस. या सगळ्या बाबतीत थोडा विचार करूनच पाऊल पुढे टाकावं लागतं. असं नको व्हायला की आपल्यावरच पलटवार होईल. बाबा, समजण्याचा विचार करण्याचा वेळ आहेच कुठे? आपल्याला जे काही करायचंय ते निवडणुकीच्या आधी करायचंय. एक गोष्ट तर तुम्ही सगळेच मान्य कराल की भारती या गावात जरा जास्तच पॉप्युलर होतीये. बाबा, तिला लोकप्रिय करण्यात सुद्धा भ्राताश्रींचाच हात आहे. अरे तो तर विभीषण आहे, पण त्याला नाही माहीत की आमच्या लंकेला उद्ध्वस्त करण्याच्या नादात मी त्याचीच पाळंमुळं उखडून टाकली. हेच तर आम्हाला जाणून घ्यायचंय की तुम्ही करणार काय आहात. संजू, हे खूपच धासू आयडिया माझ्या डोक्यात आलेली आहे. गावकऱ्यांच्या नजरेतून भारतीला उतरवण्यासाठी आपल्याला तिला बदनाम करावं लागेल. ते कसं बाबा? याचाच तर विचार करायचा आहे की कसं. बाबा, आजकाल ती विजय सोबत जरा जास्तच फिरते ना. याच गोष्टीचं भांडवल केलं तर? हा, याचाच तर आम्ही विचार करत होतो. त्या भारतीवर जेवढी चिकलफेक केली जाईल तेवढी कमीच. बाबा, मी गावकऱ्यांना एकत्र करतो. आपण तिच्या आबरूचे धिंडवडे काढूया. तू फक्त गावकऱ्यांना एक, बाकी सगळं काम माझ्यावर सोड. बाबा, असं काहीतरी करा की ती आयुष्यभर कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही. अशी किंमत चुकवावी लागेल की तिला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. एकदा तिची इमेज सगळ्यांसमोर डाऊन झाली ना की ती आयुष्यभर कोणाला तोंड दाखवू शकणार नाही. असंच होईल. महाराणी, कुठून स्वारी येतेय आणि कुठे चाललीये? हे विचारणारे तुम्ही कोण आहात? अरे मी नाही विचारत आहे, हे तर सगळं गाव विचारतोय. हे बघा शंकरसिंगजी, हा माझा खाजगी प्रश्न आहे आणि माझ्या खाजगी आयुष्यात प्रश्न विचारण्याचा कोणालाही हक्क नाही. गावकऱ्यांनो, नीट लक्ष द्या. ही निर्लज्ज माझ्या भावासोबत विजय सोबत गावभर रंग उधळत फिरते.
आणि म्हणते मला विचारू नका. सांगावं तर लागेलच महाराणी. शेवटी गावाच्या मान मर्यादेचा प्रश्न आहे. आता तर पाणी डोक्यावरून वाहायला लागलंय. माझा रस्ता सोडा आणि मला जाऊ द्या. तुमच्या या निरर्थक प्रश्नांना उत्तरं द्यायची माझी मुळीच इच्छा नाहीये. आज आम्ही तुला जाऊ देणार नाही. या गावची सरपंच बनणार, माझ्या भावासोबत विजय सोबत आपलं तोंड काळ करून फिरतेस. तोंड सांभाळून बोलवी की. तोंड तर आज आम्ही बंद करणार तुझं. अरे गावकऱ्यानो ऐका, हिला स्वतःच्या मान मर्यादेची काही चाड नाहीये, पण आम्हाला तर आहे. ही दिवसा ढवळे अशी रंग उधळणार, हे सर्व आम्ही बघत राहायचं. नाही नाही अजिबात नाही, नाही. अजिबात बोलायचं नाही. नाही. चालणार आम्ही अजिबात नाही, खपवून नाही. घेणार नाही. आम्ही नाही. घेणार नाही. हे अजिबात चालणार नाही. अजिबात नाही. नाही. हे चालणार नाही. हे आपल्या गावातल्या इतर मुलींसाठी किती घाणेरड उदाहरण आहे. ही मास्तराची मुलगी आहे, कुणी यावर विश्वास ठेवेल? होय, होय, होय. अजिबात अजिबात नाही. नाही. शंकर सिंगजी, तुम्हाला हे करताना चांगलं वाटतंय की पूर्ण गावासमोर तुम्ही एका मुलीला बदनाम करताय? चुप! पूर्ण गावाला नासवून टाकलायस. छी थू करण्यासारखं काम केलंयस. हा थू. अशा गुन्हेगाराला तर गावाच्या बाहेर काढायला हवं. हो, बरोबर पूर्ण आहे. कुटुंबासोबत तिला गावातून बाहेर काढायला हो, हवं. हो, बाहेर काढा, बाहेर काढा. काढा, बाहेर काढा, बाहेर काढा. हो. चला, अशी माणसं अजिबात गावात नको. हा, बाहेर काढायला. चला. चल बोल आता. माझ्या विजय सोबत तुझं काय नातं आहे? काय नातं आहे? सगळ्या गावासमोर आज याचा निकाल लागायला हवा. बोल, तुझ्या अय्याशीसाठी आमचं घराणं का बदनाम करते? संजना, अगं बाई बाई बाई, हा काय अवतार करून घेतलायस? एक मिनिट. हे काय करताय तुम्ही वहिनी? अगं बाई, चिमटा काढून बघत होते की ही तूच आहेस की तुझ्या रूपात कोणी भूत पिशाच आलंय. अच्छा, पण आज अचानक हा अवतार का केलायस? मी मंदिरात जाते. मंदिर? आणि तू आज अचानक अशा गोष्टी का करतेयस? काही झालंय का? काही होतच नाहीये ना शांती वहिनी. काय काय स्वप्न घेऊन आले होते मी या घरात, आणि माझी सगळी स्वप्न मोडली. लोक म्हणतात की जेव्हा आपले प्रयत्न थांबतात तेव्हा त्याने आपल्या सगळ्या अडचणी देवासमोर मांडाव्यात. म्हणूनच देवळात जाते. हा, अच्छा. एक सांगू, या साडीमध्ये तू खूपच सुंदर दिसतीयस. पण आमच्या सासूबाईंनी आपल्या होणाऱ्या सुनेला या रूपामध्ये पाहिलंय की नाही? बहिणी, मी हे कोणाला दाखवण्यासाठी नाही करत आहे. मला विजयाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळवायचंय, आणि बस देवाकडे हेच मागायला चालले होते की माझं आणि विजयचं लग्न होऊ दे. देवाची इच्छा असेल ना तर तुझं आणि विजयचं लग्न कोणीच थांबवू शकत नाही. जिने कधी देवासमोर हात नाही पसरले, कधी कधी मंदिराच्या पायऱ्या नाही चढली, आज तिला नाईलाजास्तव जावं लागतंय. तू आधीच म्हणाली असतीस तर मी पण सोबत आले असते. मग चला ना वहिनी, मला पण कंपनी मिळेल. आता यावेळी मी कुठे येऊ तुझ्या बरोबर? एक काम कर, तूच जाऊन ये. नाहीतरी घरात कामं पण खूप आहेत, स्वयंपाक पण करायचा आहे. मला जमणारच नाही. पण वहिनी, माझा स्वयंपाक नका करू. का? तू जेवणार नाहीयेस? ते आज मी विजयसाठी उपवास केलाय. अगं, पण एवढा कडक उपवास करण्याची काय गरज आहे? बहिणी, लोक म्हणतात की आपल्या सगळ्या इच्छा उपवास केल्याने पूर्ण होतात. मी विचार केला विजयसाठी हे सुद्धा करून बघूया. बरं, ठीक आहे. तुझी मनोकामना पूर्ण होऊ दे. बिचारी.
जर नाही सांगितलंस तर अख्ख्या गावात गाढवावर बसवून धिंड काढेन. आज पूर्ण गावाला या प्रश्नाचं उत्तर ऐकायचं आहे. बोल. बोल बोल, तू काही बोलत का नाहीयेस? बरोबर आहे. तुला उत्तर उत्तर द्यावं लागेल. लवकर बोल सांग. लवकर. बाबा हे सर्व काय चाललंय? एखाद्याची आबरू चव्हाट्यावर आणताना तुम्हाला काहीच वाटत नाही? वा, खूपच सहानुभूती वाटते तुला हिच्याविषयी. हं? मग तूच सांग, काय नातं आहे तुझं हिच्या बरोबर? कोणत्या नात्याच्या आधारावर ही तुला चिकटली आणि छानछौकी करते? आता तूच सांग, स्वतःच्या तोंडाने सांग. खूप दिवस ताक धीन केलायस. आता तर सांगावंच लागेल, नाही तर हिच्या सोबत तोही संपला. हा काय सांगेल बाबा? हा सगळा खेळ तर याचाच आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून ही भारती स्वतःला खूप मोठी चारित्र्यवान समजते. सांग विजय, काय नातं आहे हिचं तुझ्याशी? सांग. हा, सांग सांग. लागेल. हा, तुला सांगावंच सांगावंच लागेल. सांगावंच लागेल तुला. भगवान् विष्णु
मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष मङ्गलाय तनोहर सर्वे बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुखान्वित मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय सर्वे बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुखान्वित मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय सर्वे बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुखान्वित मनुष्यो प्रसादेन भविष्यति न संशय सर्वे बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुखान्वित मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय आता होत आले यापुढे ते ना कधी होणे आता होत आले यापुढे ते ना कधी होणे आता तरी मिळून सर्व बोला